शो द गुड गेम. थँक्यू राहुल. सामना 3 षटकांचा आणि इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे होत आहे. फलंदाज बाद. गुड डिसिजन. एजचा आवाज इथपर्यंत आला होता, एवढा वेगाने आला होता, एवढा मोठा आला होता. कॉड बिहाइंडचं अपील अत्यंत योग्य वेळे केलं, परफेक्टली केलं आणि पंचांनी अपील उतरून धरलं. फलंदाज बाद पहिल्या चेंडूवर. फुट क्रिकेट खेळावं लागेल, वेगवान फटकेबाजी करावी लागेल, कारण लिमिटेड ओव्हरच्या मॅच आहेत. फक्त 18 चेंडू आहेत. नाणेफेक जिंकून भाईचार 11 कुळगाव संघाने निर्णय घेतला की आम्ही प्रथम बॅटिंग करू. बघायचं पहिल्या चेंडू त्यांनी विकेट गमावली आहे. स्ट्राईकला असेल तो निसार शेख, वन डाऊन बॅट्समन अर्थातच भाईजान, आणि त्याच्याच नावाने हा संघ खेळतोय भाईजान 11 कुळगाव. जयेश टेंबे षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले. एक लॉंग ऑफ आहे, एक मिड विकेट आहे, सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. बॅकवर्डला गेला, जागा बनवली, चांगला फटका पूल केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. शरीराजवळ छातीजवळ त्याने पूल केला आणि चौकार वसूल करून खातं उघडलंय संघाचं आणि स्वतः सुद्धा निसार शेखने. 4 धावा, 1 गडी बाद. जयेश टेंबे फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय. कव्हरला खेळाडू ठेवलाय, पॉइंटला खेळाडू ठेवलाय, गलीमध्ये खेळाडू. नेक्स्ट टाइम आहे. कव्हरच्या डोक्यानं खेळायचा प्रयत्न, कव्हरचा खेळाडू मागे जातोय, जज करतोय. जजमेंट चांगलं आहे, चौकारचं उत्तर ताबडतोब दिलंय जयेश टेंबेने. त्यांचा अत्यंत महत्वाचा बॅट्समन इथे बॅट होतोय, तो म्हणजे निसार शेख. पेश करतात. आपण बघतो घड्यामध्ये जवळजवळ 1:45 झाले. निशा मुंबईला अप्रतिम संगीत ऐकायला मिळते. शेवट सामना सुरू आहे. 3 षटकांचा सामना आहे. 2 विकेट गमावलेले आहेत बॅटिंग करत असताना, ते म्हणजेच कुळगाव संघाने. औंडसेला पुलचा फटका आणि क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो मागे, बॅकअप त्या ठिकाणी आहे, तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 2 द्यायचा प्रयत्न सुरू आहे. गुड रनिंग विथ द विकेट. 2 धावा धावणी ते पूर्ण होत आहेत. बघायचं या मुवमेंटला 3 षटकांच्या या सामन्यामध्ये जो निर्णय घेण्यात आला की आम्ही बॅटिंग प्रथम करू, तो बघायचा निर्णय इथे योग्य साबित होतोय का. कारण 2 विकेट त्यांनी गमावलेले आहेत. धावफलकावर बघतोय धावसंख्या, अजय मला सांगतो धावसंख्या जी अंकित झाली आहे ती 6 धावा एका चौकारच्या मदतीने. 6 धावा धावफलकावर. स्ट्राईकला बघतोय फलंदाज आहे उजव्या हाताचा अरमान. इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न होता, मागे खेळायचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न झाला. त्या मुवमेंटला क्विक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर आणि धावसंख्येत बहुते ती भर धावसंख्या पण बघतो ती 7 धावा धावफलकावर. अरबाज स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. अरबाज ए बाद झालाय. त्यानंतर आपण बघितलं की एक महत्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. उद्या पहिला सामना गावदेवी खरबई विरोधात जामताराचा बदलापूर ठीक 4 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे आणि
4:15ला मॅच चालू होईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. परफेक्ट 4:15ला उद्या मॅच चालू होणार आहे, त्यामुळे विनंती आपण वेळेवरती दाखल व्हा. धन्यवाद. हो हो हो, काय गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये जयेश टेंबेने. 3 विकेट आपण बघतोय या षटकात त्यांनी काढल्यात. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केली आहे, 3 विकेट्स काढल्यात. इव्हन आपण बघितलं की नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला आहे भाईचार इलेव्हन कुळगाव सांगणं की बॅटिंगचा, पण तशी फलंदाजी त्यांची होत नाहीये. 3 फलंदाज गमावले आहेत आतापर्यंत. आघाडीचे 3 फलंदाज अरबाज आपण बघतो, त्यानंतर तन्वीर बाद झाला, त्यानंतर भाईजान अर्थातच आपण बघितलं निसार शेख सुद्धा बाद झालाय. फलंदाज बाद, 3 गडी बाद, धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. सात धावा धावफलकावर, 3 गडी बाद. अरबाज, तन्वीर आणि भाईजान अर्थात निसार शेख तंबूत परतला. निसार असा एक फलंदाजाने, एकमेव फलंदाजाने मात्र चौकार मारलाय मैदानावर. अरबाज सी आलाय बॅटिंगला. धावसंख्या 7 धावा, 3 गडी बाद एका षटकाच्या अखेरीस. जयेश अप्रतिम षटक. मिताल 11 डिंगडॉंग कासगाव हा संघ या नावाने खेळतोय. 3 षटकांच्या सामन्यामध्ये काहीही होऊ शकतं, रिझल्ट कुठेही लागू शकतो, कुठल्याही संघाच्या बाजूने सामना झुकू शकतो. पण त्याआधी तुम्हाला निश्चित एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, दबाव टाकावा लागेल. पण इथे मात्र उलटं झालंय की गोलंदाजी करणाऱ्या संघाने दबाव टाकलाय. 3 विकेट्स त्यांनी काढलेत. भले नाणेफेक पण बघितली कुळगाव संघाच्या बाजूने लागली. बॉलिंग मार्कवर शैलेश, षटक क्रमांक 2. फुलवर फुलटा चेंडू होता, खोलून डब्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, मिसफील्ड झाली त्या ठिकाणी. ओव्हर एक्साइटेड, अति उत्साही मयूर त्या ठिकाणी. खुशखबर खुशखबर खुशखबर. खर तर ग्रुप ग्रामपंचायत दैवलीचे उपसरपंच त्यांच्या माध्यमातून आताच बातमी आले. नक्कीच दहिवली महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. खर तर प्रमोदजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा. उपाध्यक्ष फटका चांगला ऑन साईडला घेतला, डीपमध्ये खेळाडू उपस्थित. खर तर प्रमोदजी देशमुख साहेबांनी सांगितलं की उपसरपंच चषक तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. डिसेंबर महिन्यामध्ये एक मोठी स्पर्धा प्रमोदजी देशमुख साहेबांची तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये अजून काही क्रिकेट स्पर्धा येत आहेत. धावसंख्या आपण बघतोय जी अंकित झाली धावफलकावर 10 धावा. पुढचा चेंडू, शैलेशचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. जतीन भोया सिग्नल करतात वाईट बॉल. 2 ओव्हर स्कोरर अजय काठावले. धावसंख्या 11, 3 फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 शैलेश, ज्याने मागच्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, चांगला परफॉर्म केला होता. 11 धावा धावफलकावर. क्या बात आहे. शैलेश पुन्हा एकदा गोलंदाजी घेऊन चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. वाईड बॉलचा सिग्नल पंचांनी पुन्हा एकदा केलाय. धावसंख्येत भर. धावसंख्या आपण बघतोय जी अंकित झाली या वाईडमुळे ती 12 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये कासगावचे खेळाडू मात्र डिमांड करतात की मात्र डान्सिंग अंपायर का दिसत नाहीयेत. ती इच्छा सुद्धा जी पूर्ण होईल. डान्सिंग अंपायर त्यांना हवेत. फुल टॉस आहे, ऑन साइड चेंडूला प्लेस केलाय. तिथे मिड विकेटला क्षेत्राशी तिथे उभा, तिथे चेंडू कव्हर करेल. तोपर्यंत 1 धाव. डान्सिंग अंपायर कधी कधी मात्र चेंडू सुद्धा विसरतात किती एक्झॅक्टली झालेत. स्ट्राईक एंडच्या अंपायर त्यांना विचारलं लागतं किती चेंडू झालेत म्हणून. हे सुद्धा आपण बघतो. डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये आणि ते आपण बघतो या स्पर्धेमध्ये. दहिवली चषक, दहिवली धमाकामध्ये JP पॅनलला इन्व्हाइट करण्यात आलंय. त्यामुळे डिसिप्लिन तुम्हाला निश्चित बघायला मिळणार, याच्यात त्रिमात्र शंका नाही. 13 लॉस ऑफ 3. पुढचा चेंडू शैलेशचा. फुल टॉस ऑन साइड एक्झिक्यूट केलाय. तिथे ट्रॅप होता त्या ठिकाणी. वाईड स्ट्रॉंगना चूक होत नाहीये. विकेट फॉर शैलेश, फलंदाज बाद.
अर्धवट माहिती देऊ नका. कोणाकडे प्राइज आहे ते पण सांगा. हॅट्रिकसाठी 1000 सांगून गेला पण कोणाकडे माहित नाही. ऋषिकेश खंबाले यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी. एक विकेट काढली आहे शैलेशने. पुढचा चेंडू काय शैलेशचा. हो क्या बात आहे, लाजवाब, एक्सलेंट बॉलिंग. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स जो वाढतो तो कॉन्फिडन्स बघायला मिळाला या चेंडूवर. आणि थेट विकेट किपरचा वेध घेणारा चेंडू निर्धाव. आतापर्यंत 4 फलंदाज त्यांनी गमावलेले आहेत बॅटिंग करत असताना. धावसंख्या फक्त 13. शैलेशचा पुढचा चेंडू. समोर ऑफर केलाय फटका. चांगला टायमिंग केलाय चेंडूवर. लॉंग वॉकला क्षेत्ररक्षक प्रफुल्ल उभा आहे. चेंडू कव्हर करतोय. फक्त एकच धाव या चेंडूवर. नाव आहे हर्षदचं. प्रफुल्लचं टी शर्ट घातलं. एकच धाव मिळते या चेंडूवर. 2 षटकाचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या आपण बघतो धाव फलकावर ती 14 धावा. 2 षटकामध्ये आपण बघतो ते 7 धावा. इव्हन आपण जे पहिलं षटक बघितलं जयेश टेंबेचं, त्याने 3 विकेट काढल्या, 7 धावा खर्च केल्या. इथे आपण बघतो की गोलंदाज शैलेश होता. धावा खर्च केल्या ते 7, 1 विकेट त्याने काढली आहे. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली आयोजित दहिवली धमाका दहिवली चषक 2025. प्रमुख आयोजक संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे सन्माननीय बाळकृष्ण मुंडे साहेब. उद्योजक सन्माननीय जी गजेंद्र गडके साहेब. त्याचबरोबर शेतकरी राजा उद्योजक कुमार निखिल चव्हाण साहेब. त्याचबरोबर प्रतीक कडव, कैलास कडव, ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच ते प्रमुख देशमुख साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. म्हणजेच दहिवली धमाका दहिवली चषक 2025 13 बाईकसह प्रथमच या विभागात आपल्या बदलापूरमध्ये. आणि खूप चांगलं आयोजन. जसं मी मागचे उल्लेख केला की पहिला क्रमांक 4 बाईक, दुसरा क्रमांक 3 बाईक, तिसरा क्रमांक 2 बाईक, चौथा, 5वा आणि 6वा क्रमांकाला प्रत्येकी 1 बाईक आणि मालिकावीरची 1 बाईक, अशा एकूण 13 बाईक या स्पर्धेत तुम्हाला बघायला मिळत आहेत. 14 लॉस ऑफ 4. जितेश टेंबे बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत ऑलराऊंडर परफॉर्मन्स बघायला मिळाला खेळाडूकडून. ऑन साईडला पुलचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडू कव्हर करतो तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करतो ती फक्त एकच धाव. वी ऑल्सो सी थँक्स टू अवर टेनिस क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेट .in. गौरव सावंत यांची पूर्ण टीम अप्रतिम कामगिरी. सर्व कॅमेरामॅनच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट बघायला मिळालं. जसं मगाशी गौरवने उल्लेख केला भरपूर सारे प्रेक्षकांनी आज सी पूलचे सामने बघितले, त्यामुळे त्यांचे सुद्धा धन्यवाद. पंचांच्या भूमिकेत JP पॅनल, जय पवार, साजिद लाला आणि जतीन भोळे तिघांचेही आभार इथे व्यक्त करतो. अप्रतिम कामगिरी, एकही कॉन्ट्रोवर्सी नाही, याचं पूर्णपणे क्रेडिट हे पंचांना जात आहे. हो क्या बात आहे. सबमरीन चेंडू. टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी घेत नाहीये आणि अपेक्षेपेक्षा चेंडू थोडासा खाली राहतो. थेट विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी निर्णायक षटकामध्ये, स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये जितेश टेंबेची. वी ऑल्सो से थँक्स टू साईराज साऊंड, अमोलचे आभार इथे व्यक्त करतो. आमच्या आवाजाची काळजी घेतली, अप्रतिम संगीत आम्हाला ऐकायला मिळालं, त्याबद्दल अमोल तुझे आभार इथे आम्ही व्यक्त करत आहोत. माझ्यासोबत गुणसंख्याकडे घेऊन अजयने काम पाहिलं. अजय गुड जॉब. अजय काठवले. शॉर्ट ऑफ लेंथ, मिस टाइम फटका, लीडिंग एज. एकदा धावून तिथे पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न इथे करणार का बघूया. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला आणि ते मात्र होते ती चूक. विकेट किपरने चूक केली आहे. हाताला चेंडू चाटून निघून गेला त्या ठिकाणी. अत्यंत वेगवान थ्रो होता, पण 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा तिथे कंप्लीट. 2 धावांची मदत धावसंख्येत भर. अजय मला सांगतो धावसंख्या जी अंकित झाली धावफलकावर ती 17. मंडप डेकोरेट सुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो. खूप चांगलं नेपथ्य. तसं आपण मगाशी उल्लेख केला की व्यासपीठावर बघतो ते कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. गरज आहे किट बॉक्स. येस, फर्स्ट एड बॉक्स आहे इथे. चला विकेट कीपर विशाल होता. थोडीशी दुखापत झाली त्या ठिकाणी त्याला. वी ऑल्सो से थँक्स टू अवर कॉमेंटर असो, माय को कॉमेंटेटर बाबू शाणे, राहुल चव्हाण यांचा सुद्धा आम्ही आभार तिथे व्यक्त करतो. खूप चांगली साथ दिली मला या आजच्या दिवसामध्ये. पहिला दिवस, पहिली रात्री, पहिली रजनी या स्पर्धेची. शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत आजच्या दिवसामध्ये. पुढील चेंडू फुल टॉस. समोर ऑफर केलाय. मिस टाइम झाला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट चांगलं आहे. पिकअप कॅच.
अप्रतिम झेल, प्रत्येक षटकामध्ये विकेट काढलाय प्रत्येक गोलंदाजाने. विकेट फॉर जितेश टेंबे. सतरा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला आलाय नवीन फलंदाज अझर आहत. हॅट नंबर 7 7व्या क्रमांकावर बॅटिंगला येतोय. स्लॉगरमध्ये डेथ होते हाणामारी करण्यासाठी, फटकेबाजी करण्यासाठी. धावसंख्या बहुतेक तिसऱ्या षटकामध्ये फक्त 17 धावा धाव फलकावर आहेत. 5 गडी बाद. इम्प्रुव्हायझेशन फटका बनवलाय, पाठवलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने आणि चेंडू सरळ सीमारशे बाहेर जातोय. पंच कन्फर्म करतात षटकार आहे की चौकार आहे आणि चेंडू सीमारशे बाहेर. 4 धावा. इम्प्रुव्हायझेशन फटका बनवला, इम्प्रुव्हाइज केला, डिपॉझिट केला लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर जितेश टेंबेच्या चेंडूवर आणि चौकार वसूल केलाय. 17+4 धावसंख्या 21 आणि शेवटचा चेंडू शिल्लक. बघायचं तर निर्णायक चेंडू शिल्लक आहे लास्ट मुमेंटला. आता काय इथे मात्र उद्दिष्ट, काय लक्ष, काय टार्गेट इथे सेट करतोय. प्रथम बॅटिंग करत असताना नाणेफेक जिंकून भाईजल 11 कुळगाव संघ. बऱ्याचशा फलंदाजांनी निराशा केली, जास्त काही धावा केला नाही. एकमेव चौकार आपण बघितला तो म्हणजेच निसारच्या बॅटमधून. त्यानंतर आता एक चौकार येतोय. रिव्हर्स अटेम्प्ट. सीधी उंगली से अगर घी निकलता है तो उंगली टेढ़ी क्यों करे. चांगली बॅटिंग केली होती राईट हँड लेफ्ट हँडरने. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. चेंडू मिस झाला. चेंडू थेट निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि एकूण षटकं संपतात ती 3. धावसंख्या 21 आणि 22 धाब्यांचं एक छोटंसं लक्ष असेल बघायचं आहे या मुमेंटला. या 22 धावा या पुरेशा डिफेंड करण्यासाठी की या 22 धाव्यांचा पाठलाग करून थेट बक्षीसपात्र फेरीमध्ये हा कासगाव संघ पोहोचणार का या स्पर्धेच्या सुपर 6 या राऊंडमध्ये. पंच चेंडूची मागणी करतात, चेंडू पुरवायचा त्यांच्याकडे. मी पुन्हा एकदा आमच्या सर्व आयोजकांचे आभार इथे व्यक्त करतो. बाळकृष्ण मुंडे साहेब, गजेंद्र गडगे साहेब, कुमार निखिल चव्हाण साहेब, ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच प्रमोद देशमुख साहेब, प्रतीक कडवाणी, कैलास कडवा आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला स्पर्धेमध्ये आपण इन्व्हाइट केलं कॉमेंट्री करण्यासाठी. त्याचबरोबर राहुलचे सुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो की त्याने त्याच्या पॅनलमध्ये आम्हाला यावेळी आजच्या दिवशी इन्व्हाइट केलं, त्याबद्दल त्याचे सुद्धा आभार इथे व्यक्त करतो. आणि तुर्तास थांबतो. ऐकूया या दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा 22 धावसंख्येचा पाठलाग इथे केला जाईल आणि कुठला संघ बघायचा आहे पोहोचतोय तो बक्षीसपात्र फेरीमध्ये हे सांगण्यासाठी ऐकूया शेरोशारीचा बादशाह आमचा बाबू शायला. धन्यवाद. चलिए भाई बात चलेंगे मुकाबले की तरफ. कहाँ गए भाई मैच हारने के बाद अजय भी कहाँ भाग गया, मयूर भी कहाँ भाग गया भाई. आपके मित्र देखिए यहाँ से ढूंढ रहे. अब परब सर बहुत बहुत शुक्रिया अपने अच्छे साथ. यहाँ पर एक लेजेंड हमारे कमेंटेटर सीनियर जिन्होंने बहुत सारी कमेंटेटर को देखिए डम्बोली से लेकर से आज भी देखिए उन्हें आदर्श मानते हैं. मैं भी शुरू से बहुत शुरुआत से देखिए 2015-16 से देखिए उनके साथ है. राहुल चौहान सर जा रहे हैं आज की रातों में परब सर अंतिम इनिंग के लिए. और परब सर आइए आपका सम्मान किया जाएगा यहां से.
मी शेतकरी राजा निखिलजी चव्हाण यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला खरं तर हा आवाज आपण नेहमीच स्वर्गीय रतनबॉस स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आवाज ऐकतो. त्यानंतर गोव्यामध्ये देखील आपण आवाज नेहमीच ऐकत असतो. असे आमचे समालोचक प्रसाद परब सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. परब सर देखिए जिनका सम्मान किया जा रहा है यहाँ पर स्वर्गीय रतन बॉल ट्रॉफी से लेकर चाहे आप रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी लीजिए, गोवा लीजिए, बैंगलोर लीजिए, चेन्नई लीजिए, सीजन में जाकर लेदर सीजन क्रिकेट में भी बहुत बढ़िया. और उसके साथ साथ देखिए 40+ के अच्छे क्रिकेट इस वक्त देखिए 40+ में बहुत बढ़िया क्रिकेट खेल रहे हैं. राहुल चौहान सर कॉमेंट्री बॉक्स में जुड़े हैं. ये अजय नंतरचा सन्मान बाबूशाह त्यांचा पण सन्मान केला जाईल. येस, बाबूशाह सरांचा सन्मान आपण या मंचावरती करूया. आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. रात्रीच्या या वातावरणामध्ये तुम्ही पाहताय श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित दहिवली चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन नियोजन तुम्हाला जरूर पाहाल बेल. आणि आता तुम्ही पाहताय 22 धाबाचं टार्गेट या बॅचमध्ये आणि आता त्याच धाबातून चेस करायच्यात. हा सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती बाबू म्हात्रे बाबूशाह सरांचा सन्मान या मंचावरती होत असताना ही ओळख आहे त्यांची. बाबू म्हात्रे असतील, बाबू पाटील असतील, या नावाने त्याला ओळखलं जातं. बाबूशाह आज AK-47 कमी ऐकायला मिळाली. एकदा होऊन जाऊ द्या बाबू सर. माता सुरुवात दोन्ही टीमला. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल 18 बॉल मध्ये आपण पाहतोय खरं तर 22 धाबा रोकायचे आणि सलामी जोडी जितेश आणि त्याच्या साथीनं हर्षद. पहिला बॉल बॉटम पार्टच्या मधनं बन्नाट वेग अपील करताय परंतु जेल स्वीकारला नव्हता. षटक क्रमांक 1 तुम्हाला पाल बेल यश आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलवरती यश मोरेला येथे मात्र यश मिळतोय. 18 चेंडूमध्ये 22 धाबा रोखायचे. टॉस जिंकून मी म्हणेन बॅटिंग करण्याचा निर्णय कुठेतरी फसला टीम बायजा निर्बन कुळगाव संघाचा देखील. कारण ज्या वेळेस आपण पाहिलं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, कासगाव टीमच्या खेळाडूला मी हळूच विचारलं कॅप्टनला की तुम्ही जिंकला तर तुम्ही काय निर्णय घेतला असता. त्याने सांगितलं आम्हाला देखील बॅटिंग करायची ती, परंतु क्षेत्रशंकर असताना काय कामगिरी झाली आहे. इथे देखील ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, बॉल चाला मिडवी केला, डिफेन्स क्षेत्राच्या पोहोचेल, मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. एक या आकड्यावरती श्री गणेश होतोय. खरं तर माहिती आहे टीम कासगावच्या खेळाडूला की या बॅचमध्ये आता इथून सिंगल डब्याने देखील आपण हा सामना जिंकू शकतो. आणि आता त्याच अनुषंगाने एक सिंगल धावेत एकपटी जाते. बरेचसे प्रेक्षक आपण पाहतोय खरं तर जोडले गेलेत. लाईव्ह बंद झाली आहे, काही प्रॉब्लेम झालाय, परंतु तरी देखील भाऊशेठ राऊत जे सभापती आहेत, माजी सभापती, ते देखील आता व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून ऑनलाईन जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. बरेचसे कासगावचे प्रेक्षक देखील जोडले गेले. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय, बॉल उचलण्यामध्ये वेळ घेतोय, मिळेल ती सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबर तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 2. बावीस धाबाचा टार्गेट होता, 2 धाबा इथे बनल्यात. अजून 20 धाबाची गरज आहे या मॅचमध्ये. हे 4 बॉल भरपूर महत्वाचे असतील. लेफ्ट सीमर यश मोरे गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पॉइंटला पाहिलं होतं, क्षेत्र मोकळं आहे, त्याच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर आता गोलंदाज हसला कारण डॉट बॉलची समाप्ती होती. सलग 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 2 धावा खर्च केल्यात. टीमची टोटल तुम्हाला पार बेल अजय काठवले आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना की 2 धावा फलकावरती जोडले गेल्यात. सामना रंगतोय 2 बॉलचा खेळ शिल्लक. इनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये जावाला तुम्ही पाहताय. जावाने हा झेल टिपलाय आणि अखेर आता धक्का लागेल. पहिला बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश डिंगडॉंग मिताली 11 कासगाव संघाला फलंदाज बाद.
जब तक है दम जय शिवराय कहेंगे हम. छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकतोय. धावफलक तुम्हाला पार बेल. जवळजवळ 5 बॉलचा खेळ आता संपन्न झाला. टीमची टोटल 2. याकडेवरती पूर्णपणे स्थिरावली आहे. यश चांगली गोलंदाजी करतो. यशस्वी षटक त्याचा तुम्हाला पार मिळेल. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला खेचला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय आणि त्याने झेल देखील स्वीकारलाय. आहातला आपण पाहतोय ज्याच्या बाटपत्र एक चौकार आला होता तोच खेळाडू धावत पळत पोहोचला. जवळजवळ 20, 25, 30 पावलांचं अंतर त्याने कापला आणि आता धक्का अजून लागेल. टीम डिंग डॉंग 11 कासगाव संघाला सलगचा धक्का. दुसरा बॅटर आउट. त्याचे दमदार आयोजक आमचे रुपेश राऊत देखील या बातचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. धावफलक तुम्हाला पार मिळेल. 2 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 6 चेंडू टाकून झाले. त्यावेळेस तुम्ही पाहताय 2 ताकद टीमच्या दरम्यान लढत तुम्हाला पार मिळेल. ज्याने मात्र आजची रात्र गाजवली आहे. एका बाजूला आपण पाहिलं जितेशची बॅटिंग ज्याने मात्र भरपूर चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय. 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण पाहिला. खरं तर जिंकला होता. एकदा जितेशने जिंकला होता तर एकदा विशालनं जिंकला होता. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं एकदा निसार शेख यांनी एक मॅन ऑफ द मॅच जिंकलाय तर दुसऱ्यांदा अरबाज बीनं मार्दबाद जिंकला आणि आता तोच खेळाडू गोलंदाजी बारपती तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना लवकरच मी म्हणेन जितेश आउट झाला. या महत्वाच्या मॅचमध्ये इथून रात्रभर केलेली मेहनत रंग भरणार आहे. कारण इथून जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला एक ट्रॉफी नक्कीच मिळणार आहे आणि एक बाईक देखील मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे इथून संघर्ष आता दोन्ही संघाचा वाढलाय. कशा प्रकारची बॅटिंग करतील नवीन आलेले बॅटर तुम्ही पाहता मैदानावरती आता दाखल झालेत. विशाल आणि त्याच्या साथीनं जयेश टेंबे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. स्टार्टिंग वरती हर्षद. पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे लाऊड अपील केली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा प्रयत्न होता. माणूस होता परंतु धाडस नव्हता त्यामुळे मिळणार नाहीये धाव. इथे सिंगल एक मिळण्याचा प्रयत्न तो देखील फसला. या बातमध्ये पुन्हापुढे कंबर कसली. आता टीम भाईजान 11 कुळगाव संघाच्या माध्यमातून खरं तर 2 सामने त्यांनी जिंकलेत. या मॅचमध्ये आपण पाहतोय मागील सामना रंगला होता. शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना आपण पाहिला. तिथे दैबली संघाला परास्त केलं. घरच्या मैदानावरती धूळ चाकावी लागली. परंतु आता या मॅचमध्ये जिंकणार कोण यापेक्षा सामना कसा रंगेल हे पाहायला इथे मात्र प्रेक्षकांचा दाखल झालाय. त्या सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 1 मोर डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय सलगचा आपण पाहतोय. 8वा बॉल इथे टाकलाय परंतु धाबा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2. त्यामुळे या मॅचमध्ये संघर्ष आता वाढलाय टीम कासगाव संघाचा देखील. प्रत्येक षटकारासाठी हरीजी राऊत त्यांच्याकडून 200 रुपये आणि सलग 3 बॉल 3 षटकारासाठी तब्बल 1000 रुपये कॅश प्राइस. पहिला आलाय का? हो आलाय. लॉंग बॉलला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉल हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानावरती बॅटर सांगतो हर्षद अरे लढता लढता पडलो तरी चालेल. त्याचा मला खंत नाही कारण शांत बसायला मी काही कासगावचा संत नाही. बॉल सीमा पार. हा पहिला बार षटकार. मनात जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलू न बदलो वेळ मात्र नक्की बदलते. वेळ कोणाची? कासगाव की कुळगाव? इथे केलंय काय? बॉल लावण्याचा प्रयत्न. सिंगल एक पटी दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न होतोय. गरज होती का हा प्रश्न उभा झाला. एक षटकार आला होता बॅटर हर्षदच्या बॅटमधून परंतु दुसरी धाव घेण्याचा मोह त्याला आवडला नाहीये आणि आता थेट त्याला परतावं लागेल खेळाडू कक्षाच्या दिशेनं. धक्का अजून लागतो टीम कासगाव संघाला. बॅटर आउट. प्रेक्षक वर्ग दाखल झालाय. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय
खर तर समीरजी राऊत देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. सचिनजी टेंबे ते देखील जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. करण लहाने अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय, खर तर तो देखील या स्पर्धेचा आनंद घेतोय. आमचे चांगले संगीतकार सुमित राऊत ते देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन्ही ताकदवर टीम मैदानावरती चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. आज बदलापूर ग्रामीणचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. बदलापूर वांगडी आज संलग्न ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अरबाजला तुम्ही पाहता चांगली गोलंदाजी त्याने केली या मॅच मध्ये, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत जोडली गेली आहे फक्त आणि फक्त 9. फटका चांगला ऑन साइडला गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बाराच्या वेगाने झपाट्याने पोहोचलाय, बॉल लावण्याचा प्रयत्न, बॉल सीमा पार. आणि आता कासगावकरांचा जल्लोष सुरू झालाय. टाळा वाजतात, शिट्या वाजतात, कारण येतोय चौकार. आउट फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 14 धावा, 13 धावा धाव फलकावरती जोडले गेल्या, त्यामुळे अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय 9 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील जबरजबळ 7 बॉलचा खेळ शिल्लक, 9 धावांची गरज. अरबाज बी दाखल झालाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. राटा मारतो विकेट. फटका चांगला आहे पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मध्ये खेळलेत, एक सिंगल एकवटी सिंगल वरती थांबावं लागते, त्यामुळे आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता टीम कासगाव संघाला फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्नाची पराकाष्ठा करतात, परंतु फक्त प्रयत्न करून जमणार नाहीये, तर या मैदानावरती घाम गाळावा लागेल. कारण दोन्ही संघ आपण पाहतोय मोठ्या ताकदीने या मैदानावरती उतरल्यात. दोन्ही संघाचा खेळ आजच्या रात्रीमध्ये भरपूर चांगला झालाय. एक षटकार आला, एक चौकार आलाय, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 14 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु शेवटच्या 6 चेंडूमध्ये 8 धावा इथे मात्र रोखल्या जातील का, की या धावा चेस होतील, हे देखील आपल्याला पाहायचंय. परंतु मी आधीच म्हटलंय सामना जिंकणार कोण, त्यापेक्षा सामना कसा होईल यावरती साऱ्या प्रेक्षकाचा नजर आहे. एका बाजूला कासगाव तर दुसऱ्या बाजूला कुळगाव, दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दो बड़ी टीमों के बीच मुकाबला चलता हुआ इस बदलापुर दहिवली के सरजमी के ऊपर ये मुकाबला चलता हुआ. दोस्तों पाणी घेऊन खेळाडू मैदानात दाखल झालाय, परंतु फक्त तो पाणी घेऊन गेलाय का, की काहीसा कानमंत्र घेऊन तो मैदानावरती दाखल झालाय, याचं उत्तर तुम्हाला येणारे 6 चेंडू सांगून जातील. मॅच रंगेल हो रंगलीच पाहिजे, कारण त्यासाठी प्रेक्षक राजा दाखल झालाय. कासगाव विरोधात कुळगाव या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच रंगत असताना पहिला सामना एक्स्ट्रा गटातून जिंकला टीम नेहा 11 जय भवानी शिरगाव संघानं. त्यामुळे आता आपण पाहतोय रेग्युलर गटातून हे दोन संघ पुढे दाखल झालेत. वेळ अधिकचा खर्च करू नका, मॅचचा रिदम तोडू नका, जरा पाणी घेऊन लगेच आपण मैदानाच्या बाहेर दाखल व्हा, कारण 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. बॉलचा खेळ आता शिल्लक आहे, जिंकण्याकरता 8 धावांची गरज. स्टॅकिंग वरती बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल हरीश लहाने आणि त्याच्या साथीनं स्टॅकिंग वरती जयेश, ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय सलमान. शेवटचं षटक, पहिला बॉल, अपील अपील अपील, फलंदाज बाद. पायचीच्या स्वरूपात मैदान सोडावं लागतंय जयेशला. अजून एक धक्का, 1 वर विकेट डाऊन, फलंदाज बाद. संघासाठी करण्याचं म्हटलं जातं.
संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूजते हैं? क्योंकि भरोसा लायक इंसान नाही मिळता। भरोसा दाखवला होता जयेश पोटी, तो देखील आता आउट झालाय आणि आता अजून एक धक्का लागतो टीम कासगाव संघाला। परंतु म्हटलं जातं ना, क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कशाला पर्याय नाहीये आणि कशा जर प्रामाणिक असलेला तर यशालाही पर्याय उरत नाहीये। त्यामुळे या बातमध्ये आपण पाहतो आता दोन्ही टीमचा संघर्ष वाढलाय, परंतु 2 अक्षर लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानावरती करताय ना, तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये। त्यामुळे आता घाम गाळावा लागेल, दोन्ही संघाला इथून मात्र चांगला क्रिकेट खेळावा लागेल, कारण अभी नाही तो फिर कभी नाही। शेवटचे 5 बॉल 8 डाबाची गरज आहे, एकामागे एक फलंदाज बाद झाले। बिग हिट करण्याचा प्रयत्न, पॉइंट लीगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता, भाईजान होते, बॉलला एकदम फेक करतात, खरतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु स्वतःला पुन्हा एकदा त्याने सावरले, त्यामुळे मिळते सिंगल। आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील। आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती जोडले गेल्या, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 धावांची गरज आहे। कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे, त्यामुळे 7 धावा इथून मात्र चेस कराव्याच लागतील टीम कासगाव संघाला। पूर्ण गाव आज या मैदानावरती उभा आहे मॅच पाहण्यासाठी। बिग हिट ऑन साइडला खेचलाय, डीप बॅकवर्ड स्कोर, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। हे प्रेक्षक पहा, आज समीर राऊत देखील भरपूर खुश आहेत, षटकार ठोकला। बाबूशाह देखील पोहोचलेत, क्या बात आहे। समीर फक्त थोडस प्रेक्षक मॅच संपेल त्यावेळेस तुम्ही एन्जॉय करा, परंतु थोडस बाउंड्री लाईनच्या दूर राहा। शेवटच्या षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे, 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि फक्त आणि फक्त एका धाब्याची गरज आहे। स्कोर आर्लेबल 3 बॉल एका धाब्याची गरज। सामना आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये दोन्ही संघांसाठी। आजची रात्र गाजवली दोन्ही संघांनी, इथून जो जिंकतोय तो एका बाईकचा मानकरी। ड्राईव्ह केला ऑन साइडला, सामना इथे जिंकलाय टीम मिताली 11 डिंग डॉंग। कासगाव संघाला विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन, तर हार्ड लक टीम भाईजान 11 कुळगाव।